हॅलो गाईज, मी शिवम गजरे आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या मध्ये थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो. तर मित्रांनो, आता पावसाळा चालू झाला आणि आता भात लावणी पण झाली आणि लोक भात लावणी झाल्यावर आगोट करतात. तर आम्ही देखील आज आगोट करतोय. तर आम्ही काही भात लावणी केली नाही, पण आगोट करणे कोकणी माणसाचं हे एक वेगळीच मजा असते कोकणी माणसाची. तर आता आपण कोंबडी कापणार आहे, गावठी कोंबडी आपल्या घरातलीच पाळलेली आहे. इकडे बघा, ही कोंबडी पांढरी कोंबडी आहे. आता आपल्याला पाय बी धुवून घ्यायचे आणि कापायची आपण. आता बघूया मित्रांनो, फायनली आपण कोंबडी झाकल्या. इकडे बघा, रक्त आहे, म्हणजे रक्ती होतं, त्याला टाकायचं असतं, चांगलं असतं. इकडे एक कोंबडी ठेवले, तिच्यात आता गरम पाणी ओतायचं आहे, म्हणजे पिसं निघतील. बघा, मग दाखवतो बारीक करताना पण. चला, तर आजीने आपली कोंबडी निसली आहे बघ मित्रांनो. आजीने कोंबडी निसले बघा, पिसं काढले, सर्व मस्त दिसते. आता बघा, अशी कोंबडी दिसते. आता आपण तिला बारीक बारीक पिसकामध्ये करायचं आहे. थोडं आता कापून घेऊ, तिला साकटा बघायला लागेल. कोयती बघा कशी धार लावली आहे, धार लावलेली नाही बघा, मस्त धार लागले. कुठं झालं किती किती वर्षाची कोणी काय काकू मित्रांनो, फायनली आपण बारीक केलाय मटण. बघा, आता मिक्सर घेतलाय, आपल्याला मसाला वाटायचा आहे. बघा, मसाला वाटून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपण सर्व रेडी करून घेतलं. चिकन वगैरे धुवून घेतले आणि आपले 2 टोप घेतले. एक मध्ये सुकं चिकन शिजवायचं आणि एक मध्ये सांबारा करायचा आहे, रस्सा मस्तपैकी. आणि बघा, इकडे चिकन घेतलंय, हे रक्ती आहे. इकडे वाटलेला गरम मसाला, इकडे पाण्याची कशी आहे, इकडे तिखट वगैरे आहे. संडे गरम मसाला, चिकन 65, आला लसूण पेस्ट, टॉमॅटो, लसूण, मिरची, टोप. आता टोप चुलीवरती ठेवतो, चुलीवरती आपलं बनवायचं आहे. तो फुकायला लागेल, फुकतो आधी. मित्रांनो, तो गरम करा ठेवायचा, त्याच्यात लसूण टाकतो आणि फोडणी देतो. तेल टाकून लसूण सोबत मिरची टाकतो, लसूण मिरची. तेल टाकूया थोडं, 1 चमचा तेल. आज झालं, थोडं ढवलूया. करपून द्यायचं आहे, म्हणजे जरा हे झालं पाहिजे, जरा तांबडसर करायची. आटी वाजताय. रंग हे मसाला वाटलेला मसाला वाटला टाकूया जरा फ्राय.
असं हलवायचं जरा. थोडं टॉमॅटो टाकतो. टॉमॅटो सर्व टाकायचं. थोडाच कापलाय. चला मित्रांनो, आपली छानशी अशी ग्रेव्ही तयार झाली. आपण चिकन टाकूया त्यामध्ये. लाल पडते की काय? सर्व मिक्स करून घेऊ. चूल पण मस्त भेटले, वारा आहे. थोडं पाणी टाकतो. पाणी कुठे गेला? आपण त्याच्यात टाकूया थोडा संडे गरम मसाला. जास्त झाला. त्यामध्ये टाकूया आता चिकन 65 टाकूया. कोंबड्या आहे, पण कोंबड्याचं चिकन कराय. थोडं टाकतो. आलं लसूण पेस्ट आहे, ती पण टाकतो. तिखट मसाला, तिखट आहे, लाल तिखट थोडासा टाकूया. भरपूर तिखट मसाला आहे. थोडी हळद टाकून घेऊया. मीठ टाकूया. मेन गोष्ट म्हणजे मीठ. गाढं मीठ आहे, अंदाज येत नाही. ढवलूया, सर्व मिश्रण करूया. सर्व लागायला पाहिजे. थोडासा पाणी टाकतो, शिजायला ठेवतो. थोडा वेळ शिजून देतो. त्यावेळेला सांबाराची तयारी करूया. सांबार पण करायचं आहे ना, झणझण तिखट. मित्रांनो, इकडे आपला चिकन शिजतो. आता इकडे आपण रस्सा बनवूया. रस्स्यासाठी टोप ठेवला आहे. आता लसणाची फोडणी देतो. तेल वगैरे टाकून आलं लसूण पेस्ट वगैरे त्याच्यात पण टाकायचे आपल्याला. ते आता करून घेतो. एकदा वायल्यावरती टोप ठेवला आहे रस्स्याचा. आणि इकडे
चिकन शिजवून मस्त शिजायला पाहिजे ना, एकदम चांगला शिजला पाहिजे. यासाठी चुलीवरती ठेवला. तर झाल्यानंतर चिकन शिजवून इकडे ठेवूया आणि नंतर हा इकडे ठेवू. आणि तोपर्यंत इकडे फोडणी वगैरे देऊन घेतो. मित्रांनो, आपला झणझणीत रस्सा पण तयार होतो. इकडे बघा, इकडे रस्सा, इकडे चिकन. तर रस्सा पावसातून चांगला असं सर्दी करते जाते ना, ते जाते गावठी कोंबड्यांचं हे चिकन रस्सा पिऊन. तर आता आपल्याला चिकन पण खायचं आणि रस्सा पण घ्यायचा. तर मित्रांनो, फायनली आपला चिकनचा रस्सा आणि चिकन तयार झाला आणि सोबत भाकरी आहे तांदळाची, ते आपल्याला खायची आहे. तर आता मी जेवायला बसतोय. तर आता जेवतो आणि झोपतो, सकाळी कामावरती जायचं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा आगोटचा आहे चिकन वगैरे कसं बोलायचं ते मला कमेंट करून जरूर सांगा. मित्रांनो, कुमाई प्रथम जेवण करतो, कधीतरी करतो, पण कधी एवढं काय चांगलं बनवत नाही. तर कसं वाटलं व्हिडिओ आम्हाला कमेंट करून जरूर करा. व्हिडिओ आवडला थोडं लाईक करा, शेअर करा. आपण भेटू अशाच कोकणातील एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.